एका गावाने जर मनावर घेतले तर जिल्हा परिषद शाळांमध्ये किती मोठा बदल घडू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे इगतपुरी तालुक्यातील खेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 8 जिल्हा परिषद शाळा। नाशिक जिल्हा परिषद आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन इगतपुरी तालुक्यातील खेड ग्रामपंचायत या ठिकाणी करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शिक्षण विभागाचे सादरीकरण होय। शिक्षण विभागाच्या स्टॉलचे उद्घाटन माननीय नामदार राजाभाऊ बाजे यांच्या हस्ते संपन्न झाले। आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओंकारजी पवार यांच्या संकल्पनेतून माझी शाळा माझा अभिमान हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। या उपक्रमांतर्गत खेड येथील माजी विद्यार्थ्यांनी रोख आणि वस्तू स्वरूपात मोठ्या प्रमाणात निधी जमा केला आहे। विशेष म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी हा निधी गेल्या 2 महिन्यातच जमा केला आहे। या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड येथील मुख्याध्यापक श्री तुकाराम रामदास वाजे सर यांनी दिली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड यांनी राबवलेल्या उपक्रमातून माझी शाळा माझा अभिमान हा उपक्रम गेल्या 26 नोव्हेंबर 2025 पासून आपण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक ओंकारजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहोत। सर्वात प्रथम या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही माजी विद्यार्थी संघाची स्थापना केल्यापासून केली। त्यानंतर माजी विद्यार्थी संघासमोर आम्ही आमच्या शाळेच्या मागण्या मांडल्या आणि ज्या मागण्या आम्हाला आवश्यक होत्या, शाळेची गरजा पूर्ण करणे आम्हाला आवश्यक होते, तर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सदस्यांसमोर किंवा माजी विद्यार्थी संघाचे जे काही आमचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील, त्यांच्यासमोर या मागण्या मांडल्या आणि त्यांनी सर्वांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आम्ही गेल्या पुढील 2 महिन्यात किंवा पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये शाळेला ज्या काही गरजा आहेत त्या सगळ्या आम्ही पूर्ण करू। आणि अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे की आम्ही गेल्या 2 महिन्यामध्ये आज जवळजवळ वस्तू रूपात 1,69,500 रुपयाच्या वस्तू, त्याच्यामध्ये CCTV असेल, त्याच्यामध्ये खिडक्यांना संरक्षक जाळ्या असेल, 1000 पाण्याची टाकी आहे, 4 कपाट आहेत, 40 वॅट सोलर आहेत, खेळाचं साहित्य आहे 8,500 रुपये किमतीचं, इन्व्हर्टर आहे, 50 वोल्ट बॅटरी, त्यानंतर पाण्याचे जार मिळवले आहेत, 4 घड्याळ मिळवले आहेत, साऊंड सिस्टीम आहेत 23,500 रुपयाची, ती अवघ्या कंपनीची आहेत, स्वच्छता गृहदुरुस्ती करून दिलेली आहेत माझ्या विद्यार्थ्यांनीच, त्यानंतर वर्गखोली फरशी बदलली आहे, त्यानंतर शाळेचे गेट या ठिकाणी तयार करून देण्याचं आश्वासन आम्हाला माजी विद्यार्थी संघाच्या सदस्यांकडून मिळालेलं आहे। त्याचबरोबर काही जे आमचे शिक्षण प्रेमी माजी विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला रोख स्वरूपात शाळेच्या ज्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला अत्यंत मोलाची अशी मदत केली आहे। ती रक्कम आहे 47,604, अशी एकूण जवळजवळ आम्ही 2.25 ते 2.5 लाख रुपयापर्यंतची गेल्या 2 महिन्यामध्ये भरघोस अशी मदत मिळवली आहे। आणि याचं खरं मार्गदर्शक माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक ओंकारजी पवार, आमचे गट शिक्षण अधिकारी असतील, आमचे विस्तार अधिकारी असतील, आमचे केंद्र प्रमुख असतील, मुख्याध्यापक मी स्वतः आहे, परंतु आमच्या सर्व सहकारी शिक्षक आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती जिने या ठिकाणी अत्यंत मोलाचं काम केलं, याच्यामध्ये त्यांचं विशेष करून योगदान आहे ते म्हणजे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब रामकृष्ण बेलेकर यांनी अगदी पायात भिंगरी घालून त्या ठिकाणी हा निधी आम्हाला त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे। आणि खरोखर आम्हाला या ठिकाणी आज आमच्या शाळेच्या सर्व गरजा पूर्ण झालेल्या आहेत। आज आमची जी जिल्हा परिषदेची शाळा आहे, आज ही इंग्रजी माध्यमाच्या तोडीची शाळा आज या ठिकाणी तयार झालेली आहे। आमच्या गावातील जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात होते ते यांनी आम्हाला आश्वासन दिले की पुढच्या वर्षी आम्ही 100% इगतपुरी येथील सहाय्यक अभियंता श्रेणी 2 श्री प्रवीण वाघ सर तसेच स्थापत्य अभियंता श्री अभिषेक निकम हे देखील खेड येथील माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी या कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड येथील विद्यार्थ्यांना 100 रायटिंग डिजिटल पॅड भेट म्हणून दिले आहेत। या संपूर्ण निधीच्या मदतीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडचे मुख्याध्यापक श्री तुकाराम वाजे आणि सर्व शिक्षक वृंद, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री अनिल भाऊ वाजे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बेलेकर, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली आहे।